बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 42 आज आपण बघत आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये बघा जे के मराठी, संगणक, इंग्रजी या प्रत्येक विषयाचे मी 5-5 प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे. तर ही जी प्रश्न आहे ती सगळ्या पदांसाठी अत्यंत उपयुक्त. ही पीडीएफ जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. तर व्हिडिओला संपूर्ण पहा. ठीक आहे. आजचा आपला पहिला प्रश्न बघा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय 65 वर्ष आहे. तर हे विधान अचूक आहे की चूक आहे? ठीक आहे. तर बघा हे जे विधान आहे ते चूक आहे. तर का बरं चूक आहे बघा? कारण की त्यांचं वय जे आहे ते 65 वर्षापासून 62 वर्ष आहे. कलम 217 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय 62 वर्ष असते. ठीक आहे. तर 65 वर्ष हे जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यांच्यासाठी असतात. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. संविधानाच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की प्रत्येक उच्च न्यायालय हे एक अभिलेख न्यायालय असेल? तर बघा अनुच्छेद 215 मध्ये असे म्हटलेले आहे. तर अभिलेख न्यायालय म्हणजे काय? तर बघा अभिलेख न्यायालयाचा अर्थ असा होतो की त्याचे निर्णय आणि आदेश पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात आणि कोणत्याही कनिष्ठ न्यायालयात त्यांना आव्हान देता येत नाही. त्यालाच अभिलेख न्यायालय असे म्हणतात. ठीक आहे. ओके. तर अनुच्छेद 216 कशासाठी आहे बघा? तर अनुच्छेद 216 जो आहे तो उच्च न्यायालय रचनेबाबत असतो. ओके. अनुच्छेद 216 अनुच्छेद 217 हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि पदाच्या अटी याच्यासाठी आहे आणि अनुच्छेद 18 जो आहे तो उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदच्युत करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघा. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन खटला चालवत आहे असे वाटल्यास कोणते रीट जारी करते? तर बघा तेव्हा प्रतिषेध म्हणजे प्रोहॅबिटेशन हे जे रीट आहे ते जारी करते. तर ते काय असतं बघा, जेव्हा कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण एखाद्या विशिष्ट प्रकरणात अधिकार क्षेत्राशिवाय किंवा त्याहून अधिक कार्य करते असे असल्यास तेव्हा हे रीट जे आहे ते जारी केलं जातं. ठीक आहे. तर कलम 32 नुसार आणि 226 नुसार हे जे रीट आहे ते जारी केले जाते. ओके. बाकीचे सगळे आहे बी, सी आणि डी ऑप्शन्स या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेले आहेत. ओके. पुढचा प्रश्न बघा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय 60 वरून 62 कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले आहे? ठीक आहे. तर बघा 15वी घटना दुरुस्ती करून त्याचे वय 60 वर्ष निश्चित करण्यात आले होते. परंतु 1963 मध्ये ही घटना दुरुस्ती केली आणि त्याचे वय जे आहे ते 62 वर्ष करण्यात आले. ठीक आहे. तर लक्षात ठेवा कोणती घटना दुरुस्ती? 15वी घटना दुरुस्ती. ओके. अगोदर किती होतं? 60 वर्षे. प्रश्न बघा. एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्याने त्याचे कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यास नकार दिला तर त्याला ते कर्तव्य करण्यास भाग पाडण्यासाठी कोणते रीट वापरला जातो? ठीक आहे. तर त्याच्यासाठी बघा परमादेश म्हणजेच मॅडमस हा जो रीट आहे तो वापरला जातो. ठीक आहे. तर मॅडमसचा अर्थ काय आहे? तर बघा मॅडमस म्हणजे आम्ही आज्ञा देतो. हा रीट सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांना दिला जातो. ओके. 5 वरचे जे प्रश्न होते ते न्यायालयाशी रिलेटेड होते. आता पुढचे प्रश्न हे आपले संगणकाबद्दल आहे. ठीक आहे. तर बघा पुढचा प्रश्न काय? फायरवॉल हे संगणक नेटवर्कमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या ट्रॅफिकवर लक्ष ठेवण्याचे काम करते. हे बरोबर आहे की चूक आहे? ठीक आहे. तर हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. तर फायरवॉल काय असतं तेही सुद्धा आपण समजून घ्या. तर फायरवॉल असते ही एक खाजगी संगणक नेटवर्कमध्ये अनधिकृत प्रवेशास प्रतिबंध करण्यासाठी डिझाइन केलेली एक प्रणाली आहे, जी अनधिकृत इंटरनेट वापरकर्त्यांना इंटरनेटशी कनेक्ट केलेल्या खाजगी नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी फायरवॉलचा वापर वारंवार केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. तर व्ही-पी-एनचे फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. तर व्ही-पी-एनचा फुल फॉर्म असतो ऑप्शन क्रमांक सी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. ठीक आहे. म्हणजेच व्ही-पी बघा तुमचे इंटरनेट कनेक्शन सुरक्षित आणि खाजगी ठेवण्यासाठी हे वापरले जाते. बघा आता व्ही-पी-एनचा फुल फॉर्म पण सांगितलेला आहे आणि त्याचा वापर कशासाठी होतो हे इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. 8वा प्रश्न बघा. एन्क्रिप्शन या प्रक्रियेचा मुख्य उद्देश काय असतो? तर एन्क्रिप्शन या प्रक्रियेचा मुख्य उद्देश असतो डेटाला गुपित कोडमध्ये बदलून अनधिकृत वाचनापासून वाचवणे. ठीक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका सीडी म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये साधारणपणे किती डेटा साठवता येतो? तर बघा एका सीडीमध्ये 700 MB पर्यंत डेटा जो आहे तो साठवता येत असतो. ठीक आहे. 10वा प्रश्न बघा. वर्ड दस्तावेजमध्ये विशिष्ट बिंदू दर्शवण्यासाठी किंवा पोहोचण्यासाठी नाव नियुक्त करण्यासाठी वापरकर्त्याने तयार केले पाहिजे. काय तयार केले पाहिजे? तर बुकमार्क तयार केले पाहिजे. ठीक आहे. ओके. आता पुढचे जे प्रश्न आहे ते मराठी व्याकरणाचे प्रश्न मी यामध्ये घेतलेले आहेत. नदी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? ठीक आहे. तर नदी जे आहे ते सामान्य नाम आहे. ठीक आहे. तर सामान्य नाम म्हणजेच काय? तर एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्याच्यातील सारखेपणामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हटले जाते. ठीक आहे. तर नदीचं विशेष नाम कधी होणार? तर बघा आपण जसं म्हणणार गंगा, यमुना, ठीक आहे, तेव्हा ते विशेष नाम होणार आणि नदी ही जी आहे ती स्त्रीलिंगी आहे. ओके. प्रश्न बघा. क्षणक्षणी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर बघा क्षणक्षणी हा जो आहे तो अव्ययी भाव समासाचे उदाहरण आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे सगळे समास जे आहेत ते मी व्यवस्थित समजून सांगितलेले आहे. ओके. तर बघा क्षणोक्षणी म्हणजेच प्रत्येक क्षणाला अव्ययी भाव समासातील पहिले पद हे प्रधान असते. याच्यामध्ये बघा प्रत्येक क्षण म्हणजे पहिले पद वाक्यातील अव्ययी भाव समास शब्द क्रियाविशेषणाचे कार्य करतो. मराठी शब्दांची द्विरुक्ती होऊन अव्ययी भाव समास तयार होतो. उदाहरणार्थ बघा पानोपानी, गावोगाव, पावलोपावली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न बघा पर्यायातील वेगळी जोडी ओळखायची आहे. ठीक आहे. तर ए बघा काय शाळा शाळा, बी समुद्र समुद्र, सी लिंबू लिंबू आणि डी कानकान. तर आता इथे आपल्याला आता सगळे सारखे दिसत आहेत. तर बघा परंतु एक व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर बघा शाळा शाळा. ओके. हे त्याचं एकवचन आणि अनेकवचन म्हणजे एकवचन सुद्धा शाळा आहे, अनेकवचन सुद्धा शाळा आहे. सेम समुद्राचं आहे आणि सेम कामचं सुद्धा आहे. परंतु एकवचनमध्ये लिंबू नाही आहेत, फक्त लिंब येतो आणि त्याचं अनेकवचन जे आहे ते लिंबू होतं. त्यामुळे हा जो आहे हा वेगळा आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. कृतज्ञ, घर जावाई, सुकर ही कोणत्या प्रकारच्या समासाची उदाहरणं आहेत? तर बघा ही जी आहे
तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. तर बघा कृतज्ञ, घर जावई, सुखद ही तत्पुरुष समासाची उदाहरणं आहे. या समासामध्ये दुसऱ्या पदाला अधिक महत्त्व असते. समासाचा विग्रह करताना मधले पद जे आहे ते गाळले जाते. जसं बघा कृतज्ञ म्हणजेच उपकार न जाणणारा, ठीक आहे. घर जावई म्हणजे घरात राहणारा जावई. दुसऱ्या पदाला अधिक महत्त्व असते जसे जावई, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. सूत उवाच या शब्दाचा अर्थ काय? तर या शब्दाचा अर्थ असतो कथेची सुरुवात करणे किंवा एखाद्या गोष्टीची वाचनाची सुरुवात करणे. त्याला सूत उवाच असे सुद्धा म्हटले जाते. ठीक आहे. बोलणे म्हणजे स्वगत असतं. ठीक आहे. शेवट करणे म्हणजेच आपण त्याला समारोप सुद्धा म्हणतो. इफ आय डॅश डॅश दॅट यू वेअर कमिंग टू टाउन आय वुड हॅव प्रिपेअर्ड द गेस्ट रूम. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये काय येणार? नो येणार नाही. कारण की नो का नाही येणार? तर प्रेझेंट टेन्सचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्यामुळे ते येणार नाही आणि न्यू सुद्धा येणार नाही. तर न्यू का येणार? तर न्यू सुद्धा नाही येणार. तर न्यू का नाही येणार? ते सेकंड कंडिशनसाठी वापरलं जाते फ्युचर आणि प्रेझेंट टेन्ससाठी. वुल्ड अजिबात येणार नाही. का? कारण की इथे काय दिलं? इफ दिलं. इफ दिलं असल्यावर वुल्डचा वापर केला जात नाही. मग आपला आन्सर असणार हॅड नोन. हॅड नोन का वापरलाय बघा. दिस इज अ थर्ड कंडिशनल सेंटेन्स विच युजेस इट प्लस पास्ट परफेक्ट टू टॉक अबाउट अ हायपोथेटिकल पास्ट सिच्युएशन अँड इट रिझल्ट. ठीक आहे. तर त्यानुसार इथे येणार हॅड नोन. ओके. प्रश्न बघा आपला. Yesterday, Mark said that he dashed the report by the end of the week. ठीक आहे. तर इथे काय येणार बघा. वुल्ड फिनिश. तर का वुल्ड फिनिश येणार बघा. वेन रिपोर्टिंग अ फ्युचर इंटेंट फ्रॉम द पास्ट विल शिफ्ट टू वुल्ड. ठीक आहे. तर इथे बघा अगोदर पास्ट बोलला आहे. इथे अगोदर बघा पास्ट बद्दल सांगितलं आहे. त्याच्यानंतर आपण फ्युचर बद्दल बोलतोय. तर त्यामुळे विल जो आहे तो शिफ्ट होऊन काय होणार? वुल्डमध्ये होणार. ठीक आहे. तर त्यानुसार इथं काय येणार? वुल्ड येणार. वुल्ड फिनिश. Yesterday Mark said that he would the report by the end of the week. ठीक आहे. We are really looking forward to dash you at the conference next Tuesday. ओके. तर इथे काय येणार बघा. मीटिंग येणार, मीट येणार, टू मीट की मीट येणार. ठीक आहे. बघा इथे वाक्यामध्ये आपल्याला काय दिलं? लुकिंग फॉरवर्ड टू. तर इथे बघा आपल्याला दिलं टू दिलेला आहे. बघा जेव्हा टू दिलेला असतो अगोदर सेंटेन्समध्ये तेव्हा आपण ING जो असतो हा जेंड वापरला जातो. द फ्रेज इज लुकिंग फॉरवर्ड कंटेन्स प्रेपोजिशन टू अँड प्रेपोजिशन मस्ट बी फॉलोड बाय अ जेरंड ING फॉर्म. तर याच्यात ING फॉर्म आपला फर्स्ट ऑप्शन आहे. त्यानुसार आपल्या इथे मीटिंग येणार. ओके. प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनॉमी द गिवन वर्ड एन्झायटी. तर एन्झायटीचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर एन्झायटीचा विरुद्धार्थी डिस्कम्फर्ट तर येणार नाही. हा सिमिलर आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. तर रिलीफ येणार बघा. रिलीफ. एन्झायटी म्हणजे भीती, फिअर. ठीक आहे. तर रिलीफ म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल सुटका किंवा इरिटेशन म्हणजेच काय असतं? खळबळ असते आणि स्ट्रेस म्हणजेच तणाव असतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप वर्ड्स. ठीक आहे. पर्सन हू कलेक्ट द स्टडी स्टॅम्प्स. ठीक आहे. तर बघा. तर कलेक्टर म्हणजे काय? तर छंद किंवा व्यावसायिकरित्या विविध वस्तू जमा करतात. त्याला कलेक्टर असं म्हणतात. ठीक आहे. ठीक आहे. तर होर्डर म्हणजे काय? तर होर्डर म्हणजे सुद्धा जुन्या वस्तूंचा किंवा वस्तूंचा साठा करणारी. न्युमिमॅटिस्ट म्हणजे जुन्या काळातील नाणी जमा करणारा. ठीक आहे. तर आपलं आन्सर असणार फिलेटेलिस्ट म्हणजे जे पोस्टाचे तिकीट असतात किंवा स्टॅम्प्स असतात ते जमा करणारा आणि त्यांचा अभ्यास करणारा. ओके. तर बघा ही जी PDF आहे ही आपल्याला भेटून जाणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.